जय जय श्री रघुवीर समर्थ. मनाचे श्लोक. श्लोक 9. नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे, अति स्वार्थ बुद्धी नुरे पाप सांचे. घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मनासारखे दुःख मोठे. जय जय श्री रघुवीर समर्थ. आता आपण या श्लोकाचा अर्थ पाहूया. या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामी मनाला अत्यंत स्पष्ट आणि कठोर शब्दात सावध करतात. ते म्हणतात, हे मना, दुसऱ्याचे धन किंवा संपत्ती कधीही आपल्या मनात आणू नकोस. परक्याच्या द्रव्यावर डोळा ठेवणे ही मोठी चूक असून ती अधर्माकडे नेणारी आहे. पुढे समर्थ सांगतात की अतिशय स्वार्थी वृत्ती कधीही टिकत नाही. अशा स्वार्थातूनच खरे पाप जन्माला येते आणि त्याचे दुष्परिणाम निश्चितपणे भोगावे लागतात. यानंतर ते कर्म सिद्धांताचा उल्लेख करतात. पाप करून मिळालेले भोग हे खोटे आणि क्षणभंगूर असतात. अशा भोगांमधून खरी शांती मिळत नाही, उलट ते पुढे दुःखाचे कारण ठरतात. शेवटी समर्थ सांगतात की जेव्हा गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत तेव्हा मनाला मोठे दुःख सहन करावे लागते. म्हणूनच अपेक्षा, लोभ आणि स्वार्थ कमी करून संतोष आणि नीतीचा मार्ग स्वीकारणे हाच खरा सुखाचा मार्ग आहे. एकूणच परद्रव्याचा त्याग, स्वार्थावर नियंत्रण आणि नीतीपूर्ण जीवन यामधूनच खरे समाधान आणि मानसिक शांती मिळते. हा या श्लोकाचा मुख्य संदेश आहे. जय जय श्री रघुवीर समर्थ. जय जय श्री रघुवीर समर्थ. जय जय श्री रघुवीर समर्थ.